वेग, विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. जय हिंद. मी पोलीस उपनिरीक्षक शेखर, जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड. सध्या जनगणनेच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत, ज्यामध्ये फसवणूक करणारे स्वतःला सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून तुमच्या घरी येतात, तर काही जण व्हॉट्सअप, SMS द्वारे लिंक पाठवून किंवा फोन कॉलद्वारे तुमची वैयक्तिक माहिती मागतात. नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की अधिकृत जनगणना प्रक्रियेमध्ये कधीही OTP, बँक खात्याची माहिती, ATM पिन किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले जात नाहीत. फसवणूक करणारे अनेकदा नागरिकांना घाबरविण्यासाठी किंवा आमिष दाखवण्यासाठी असे सांगतात की तुमचे नाव सरकारी योजनेमध्ये समाविष्ट करून देतो, घराची माहिती अपडेट करून देतो किंवा या लिंक वरती जाऊन आपण जर माहिती भरली नाही तर आपणास दंड आकारला जाऊ शकतो. अशा वेळी अनेक जण पॅनिक होऊन आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स किंवा OTP शेअर करतात आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात किंवा त्यांची वैयक्तिक माहिती चुकीच्या कामांसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. म्हणूनच सर्व नागरिकांना बीड पोलिसांमार्फत आवाहन केले जाते की कोणालाही OTP, ATM पिन किंवा बँक खात्याची माहिती शेअर करू नका. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. कोणतीही माहिती देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे अधिकृत सरकारी ओळखपत्र नक्की तपासा. तसेच कोणत्याही संशयास्पद कॉल, मेसेज किंवा व्यक्ती आपणास आढळल्यास तात्काळ आपण बीड पोलिसांशी संपर्क साधावा. जर तुमच्यासोबतही अशी फसवणूक झाली असेल तर तात्काळ 1930 या सरकारी हेल्पलाईन क्रमांकावरती आपण संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊनही आपण आपली ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. जय हिंद.